नाशिकमध्ये धार्मिक स्थळाभोवतीच्या अनधिकृत बांधकामावरून पेटला वाद। समाजकंटकांनी केलेल्या दगडफेकीत काही पोलीस जखमी तर वाहनांचंही मोठं नुकसान। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतलेल्या राज ठाकरेंच्या भेटीनं चर्चेला उधाण। राजकीय नाही तर मुंबईतल्या विकास कामांवर चर्चा झाल्याचं शिंदेंचं स्पष्टीकरण। ठाकरेंच्या शिवसेनेचा आज नाशिकमध्ये निर्धार मेळावा। बाळासाहेब ठाकरेंच्या आवाजातील संवाद भाषण होणार। मेळाव्यापूर्वी टीजर लॉन्च। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आज अमरावती दौऱ्यावर। अमरावती विमानतळाचं करणार लोकार्पण। ऊसाला एकरकमी एफआरपीचा जीआर राज्यात अखेर लागू। राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा। 3 टप्प्यात एफआरपी निर्णयाला राजू शेट्टींनी दिलं होतं आव्हान। कुडाळमधील प्रकाश बिडवलकर हत्या प्रकरणात राजकारण तापलं। बीडपेक्षा सिंधुदुर्ग जिल्ह्याची अवस्था भयानक। वैभव नाईकांचा वार तर निलेश राणेंकडूनही जोरदार पलटवार। हवामान विभागानं दिली मान्सूनची खुशखबर। यंदा सरासरीच्या 105% पडणार पाऊस तर राज्यातही सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडणार। आणि तनिषा भिसे मृत्यू प्रकरणी गुन्हा दाखल होणार। ससून रुग्णालयाचा चौथा अहवाल आल्यानंतर कारवाई करणार। महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरांची माहिती। बातमीपत्र। शिवसेना उबाठाकडून आज नाशिकमध्ये निर्धार मेळावा घेण्यात येणार आहे आणि या पार्श्वभूमीवर मेळाव्याचा टीजर लॉन्च करण्यात आलाय। मेळाव्यामध्ये बाळासाहेब ठाकरेंच्या आवाजातील संवाद भाषण होणार आहे। माजी आमदार राम सातपुतेंची खासदार धैर्यशील मोहितेंवर टीका करताना जीभ घसरली। सातपुतेंनी धैर्यशील मोहितेंचा रेडा असा उल्लेख केला। माढा लोकसभेत पावसात रेडा धुवून निघालाय अशी टीका सातपुतेंनी केली। चंद्रपुरातील भाजपा आमदार सुधीर मुनगंटीवार आणि किशोर जोरगेवार यांच्या अंतर्गत गटबाजीमध्ये वडेट्टीवारांनी निशाणा साधलाय। जिल्ह्यामध्ये भाजपचे 2 आमदार सध्या संघर्षाच्या मैदानात आहेत। मुंबईतील सागर बंगल्याच्या मदतीनं एक आमदार सूर्योदयाकडे आहे तर दुसरा सूर्यास्ताकडे आहे असा टोला त्यांनी लगावला। राज्य सरकारची रचना म्हणजे लुटारूंची रचना असल्याची टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे तर राज्याचे सरकार केवळ 3 लोक चालवत असल्याचा आरोपही त्यांनी केला। वैभव नाईक कोकणाला बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहेत अशी टीका गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी केली आहे। कोकण हा देशातील सर्वात शांत विभाग आहे असं कदम म्हटले। हेमलता पाटील यांनी शिवसेना सोडण्याचा निर्णय घेतलाय। शिवसेनेमध्ये राहून पक्षाला न्याय देऊ शकत नसल्याचं म्हणत समाज माध्यमांवरून त्यांनी ही घोषणा केली आहे। नॅशनल हेराल्ड प्रकरणात राहुल गांधी, सोनिया गांधी, सॅम पित्रोदा यांच्या विरोधात ईडीकडून आरोपपत्र दाखल करण्यात आलंय। या चार्जशीटमध्ये सुमन दुबे आणि इतरांची देखील नावं आहेत। कोर्टानं या प्रकरणाची पुढील सुनावणी 25 एप्रिलला निश्चित केली आहे। धाराशिवच्या उमरग्यात भर चौकात एका व्यक्तीवर 4 जणांनी कोयते आणि तलवारीनं प्राणघातक हल्ला केला। या हल्ल्यामध्ये गोविंद दणगोले नामक व्यक्ती गंभीर जखमी झालाय। दरम्यान हल्ल्याचं कारण अस्पष्ट असून हल्लेखोर फरार झाले। ऊसाला एकरकमी एफआरपीचा जीआर अखेर राज्यात लागू करण्यात आलाय आणि त्यामुळे राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालाय। ससून रुग्णालयातील हलगर्जीपणा समोर आलाय। अपघातग्रस्त रुग्णासाठी व्हीलचेअर उपलब्ध नसल्याचा प्रकार समोर आलाय। चालता न येण्यासारखी स्थिती असतानाही रुग्णालयाकडून व्हीलचेअर दिलं गेलं नसल्याची माहिती आहे। निजामपूर परिसरात चांद तारा मशीदच्या मागे असलेल्या पिवळ्या शाळेला अचानक आग लागली आणि घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान तात्काळ घटनास्थळी पोहोचले आणि आग आटोक्यात आणण्यात यश मिळवलं। नवी मुंबईच्या सानपाडामध्ये कारच्या डिक्कीतून हात बाहेर आल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला। लॅपटॉपची जाहिरात करण्यासाठी हा व्हिडिओ करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे। वसई विरारमध्ये वाहतूक पोलिसांना बॉडी वॉर्न कॅमेऱ्याचं वाटप करण्यात आलेलं आहे। या कॅमेऱ्यांद्वारे पोलीस आणि वाहनधारकांमधला संवाद रेकॉर्ड होणार आहे। पुण्याच्या उत्तमनगर भागात कोयता हातात घेऊन एका तरुणानं दहशत पसरवली। फ्लॅटच्या बुकिंगची रक्कम परत मागितल्याचा राग मनात ठेवून आरोपी ऋषिकेश गायकवाड हा एका इस्टेट एजंटच्या अंगावर धावून गेला। या घटनेचा थरकाप उडवणारा सीसीटीव्ही समोर आलाय।
मुंबईतल्या पाणी प्रश्नावरून शिवसेना उबाठा आक्रमक झाले. दादरमध्ये आमदार महेश सावंत यांच्या नेतृत्वात हंडा मोर्चा काढण्यात आला. यावेळी पोलिसांकडून उबाठाच्या कार्यकर्त्यांची धरपकड करण्यात आली. दिवा शहरात गॅस दरवाढी विरोधात ठाकरे गटानं अनोखं आंदोलन केलं. रस्त्यावर चूल लावत भाकऱ्या थापून सरकारचा निषेध नोंदवण्यात आला. राज्यातील नगरपरिषदा, नगरपंचायती आणि औद्योगिकरणाच्या अध्यक्षांना पदावरून दूर करण्याचे अधिकार संबंधित प्राधिकरणाच्या सदस्यांना देण्यात येणार आहेत. त्याबाबतच्या तरतुदीस मान्यता देऊन महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती आणि औद्योगिक नागरी अधिनियम 1965 मध्ये सुधारणा करण्यात येणार आहे. पुणे शहरातील 8 मतदारसंघात भाजपला 27 मंडल अध्यक्षांच्या निवडीसंदर्भात मंगळवारी मुंबईत बैठक पार पडली. मंडल अध्यक्षांची निवड करण्यापूर्वी मतदारसंघातील किमान 50% नवीन बूथ समित्या स्थापन करण्याचं काम अपूर्ण आहे. दरम्यान एका आठवड्याच्या आत बूथ रचनेचं काम पूर्ण करा असे आदेश शहर पदाधिकाऱ्यांना देण्यात आलेले आहेत. दरम्यान आठवड्याच्या शेवटी मंडल अध्यक्षांची नावं जाहीर होण्याची शक्यता आहे. राज्याच्या खेडोपाड्यातील 7 कोटी लाभार्थ्यांना धान्य वाटप करणाऱ्या रेशनधारकांना अर्थमंत्री अजित पवार यांनी मोठं गिफ्ट दिलंय. शिधा वाटप दुकानदारांच्या कमिशनमध्ये प्रति क्विंटल 20 रुपयांची वाढ करून ते 150 रुपयांवरून 170 रुपये करण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झालेल्या बैठकीत घेण्यात आला. जळगाव जिल्हा परिषदेमध्ये आमदार सत्यजित तांबे यांच्या उपस्थितीमध्ये आढावा बैठक घेण्यात आली. बैठकीमध्ये शिक्षण विभागाच्या कामकाजाचा आणि विविध योजनांचा सत्यजित तांबेंनी आढावा घेतला. नाशिक शहरातील काटेगल्ली परिसरात असलेली अनधिकृत दर्गा हटवण्याच्या हालचाली सुरू झालेल्या आहेत. नाशिक महानगरपालिकेनं या दर्ग्याला माहिती दिली होती किंवा नोटीस दिली होती आणि नोटीसची मुदत संपत असल्यानं नाशिकच्या काटेगल्ली परिसरातील ही दर्गा हटवण्याच्या हालचाली आता सुरू झाल्या. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदाची सूत्र हाती घेतल्यानंतर हर्षवर्धन सपकाळ नियुक्त केलेल्या निरीक्षकांचे जिल्हा आणि शहरनिहाय अहवाल प्रदेश काँग्रेसला प्राप्त झालेले आहेत. आता या अहवालांची छाननी करून तेथील संबंधितांबरोबर चर्चा करून त्या शहर आणि जिल्ह्यात खांदेपालट करण्यात येणार आहे. आता पाहूया शेतकऱ्यांसाठी एक गुड न्यूज. कारण भारतीय हवामान खात्यानं यंदा सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त केलेली आहे. देशात सरासरीच्या 105% पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलाय. यंदा मान्सूनवर अल निनोचा धोका नसल्यानं देशात चांगला पाऊस पडणार असं हवामान खात्यानं सांगितलंय. देशात 1971 ते 2020च्या तुलनेमध्ये सरासरी 87% पाऊस पडतो. त्यात यंदा 5% वाढ होण्याची शक्यता आहे. लडाख, ईशान्य भारत आणि तामिळनाडू वगळता देशाच्या अन्य भागात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडणार आहे. मान्सूनचा हा पहिला अंदाज असून पावसाळ्याच्या तोंडावर आणखी एक अंदाज व्यक्त केला जाणार आहे. पुन्हा एकदा बातम्या वेगवान स्वरूपात. कांदा बाजारभावात कमालीची घसरण झाली असून कांद्याला फक्त 5 ते 7 रुपये किलो दर मिळतोय. मंगळवारी राज्यातील बाजार समितीमध्ये कांद्याची 1,64,476 क्विंटलची आवक झाली. यात सोलापूर बाजारात लाल कांद्याला सरासरी 700 रुपये तर लासलगाव बाजारात उन्हाळ कांद्याला कमीत कमी 700 रुपये दर मिळाला. लातूर बाजारामध्ये हरभऱ्याची आवक वाढली आहे. बाजारात 19,502 क्विंटल आवक झाली. त्याला सर्वसाधारण दर हा 5,747 रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला. आंबा निर्यातीला चालना देण्यासाठी पणन मंडळानं नवी मुंबईमध्ये अत्याधुनिक विकीकरण सुविधा केंद्र सुरू केलेलं आहे. या केंद्रामध्ये VHT, IFSC आणि VPF या प्रक्रियेची सुविधा उपलब्ध आहे. तर इथून अमेरिकेसह ऑस्ट्रेलियाला निर्यात सुरू झाली असून लवकरच युरोपियन देशांमध्ये देखील निर्यात सुरू होणार आहे आणि या केंद्रांमधून यावर्षी 4,000 टन आंबा निर्यात करण्याचं उद्दिष्ट निश्चित करण्यात आलं. राज्यातील बाजार समितीमध्ये गव्हाची 17,476 क्विंटल आवक झाली. त्याला सर्वसाधारण दर हा 2,930 रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला. सांगली, मिरज आणि कुपवाड पालिका आयुक्त शुभम गुप्ता यांची तडकाफडकी नागपुरात बदली करण्यात आलेली आहे. या रिक्त जागेवर अनेकांचा डोळा होता. मात्र राज्य शासनानं IAS अधिकारी सत्यम गांधी यांची पालिका आयुक्तपदी नियुक्ती केली. MMRDAच्या ठाणे भिवंडी कल्याण मेट्रो 5 मार्गिकेतील ठाणे भिवंडी दरम्यानच्या पहिल्या टप्प्याचं काम सध्या वेगात सुरू आहे. या टप्प्यातील महत्त्वाचा टप्पा पार झालाय. वसई दिवा मार्गावर अंजूर फाटा इथे 65 मीटर लांबीच्या तुळईची यशस्वी उभारणी करण्यात आली. पुण्यात रात्री येणाऱ्या प्रवाशांची संख्या जास्त आहे आणि या प्रवाशांच्या सोयीसाठी पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या 6 मार्गांवर रातराणी बस सुरू असून या बसला प्रवाशांकडून चांगला प्रतिसाद मिळतोय. रातराणीच्या 6 मार्गांवर धावणाऱ्या PMPला गेल्या आर्थिक वर्षात 1 कोटी रुपयांचं उत्पन्न प्राप्त झालंय.
उन्हाळ्यात प्रवाशांचा प्रवास गारेगार करण्यासाठी बेस्टच्या ताफ्यात नवीन वातानुकूलित बसगाड्या समाविष्ट करण्यात येणार आहेत। प्रवाशांच्या सोयीसाठी बेस्टच्या ताफ्यामध्ये येत्या काळात टप्प्याटप्प्याने 2100 वातानुकूलित बस समाविष्ट करण्याचं नियोजन आहे। राज्यातील मध्य रेल्वेच्या 15 रेल्वे स्थानकांवरील नवीन पादचारी पूल खुले करण्यात आलेत आणि या पुलांची उभारणी 2025 मध्ये करण्यात आली आहे। या पुलांमुळे रेल्वे रूळ न ओलांडता पादचारी पुलावरून प्रवास करणे शक्य झाले। सूक्ष्म आणि लघु उद्योगांना चालना देण्यासाठी महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाच्या औद्योगिक भूखंडावर पिंपरी चिंचवड महापालिकेने बांधलेले गाळे अद्याप धुळखात पडून आहेत। गाळ्यांचं बांधकाम पूर्ण करण्यास उशीर झाल्यामुळे MIDCनं महापालिकेला 14 कोटी रुपयांचा दंड आकारलाय। दंड भरणं शक्य नसल्याची भूमिका महापालिकेने घेतली असून MIDC बरोबर चर्चेतून मार्ग काढण्याचा प्रयत्न सुरू आहे। राज्य सरकारच्या मोफत गणवेश योजनेअंतर्गत राज्यातील पात्र विद्यार्थ्यांना नव्या शैक्षणिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी गणवेश वाटपाचं नियोजन करण्यात आलंय। त्यासाठी 248 कोटी रुपयांहून अधिक रक्कम मंजूर करण्यात आली असून मोफत गणवेश योजनेची अंमलबजावणी पूर्वीप्रमाणेच शाळा व्यवस्थापन समितीद्वारे केली जाणार आहे। भारतातील पोलीस दलात महासंचालक आणि पोलीस अधीक्षक यासारख्या वरिष्ठ पदांवर 1000पेक्षा कमी महिला आहेत। पोलीस दलातील 90% महिला कॉन्स्टेबल पदावर काम करतात। मुंबईतील दहिसर पोलिसांनी मुख्यमंत्र्यांच्या 100 दिवसांच्या कार्यक्रमाचा भाग म्हणून जुन्या प्रकरणांमध्ये जमा केलेले साहित्य तक्रारदारांना परत केले। झोन 12च्या पोलीस उपायुक्त स्मिता पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी आरोपींकडून जप्त केलेले 54 लाख रुपये किमतीचे दागिने, मोबाईल फोन, लॅपटॉप आणि रोख रक्कम तक्रारदारांना परत केली आहे। परभणीतील पाथरी शहरातील शौचालयामध्ये 35 वर्षीय इसमाचा मृतदेह आढळून आल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे। त्याच्या शरीरावर ठिकठिकाणी मारहाण केल्याच्या जखमा आढळून आल्या आहेत। तर पैशाच्या देण्याघेण्याच्या वादातून हा प्रकार झाल्याचं त्याच्या पत्नीने दिलेल्या तक्रारीत म्हटलंय। पाथरी पोलिसांनी या प्रकरणी आता तपास सुरू केलाय। दरम्यान हा इसम मानवत शहरात राहत होता। पुण्यातील लक्ष्मण शिंदे हत्या प्रकरणातील 12 आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे। पाटणा आणि पुणे पोलिसांनी ही संयुक्त कारवाई केली आहे। हत्या प्रकरणातला मुख्य आरोपी देखील त्याला अटक करण्यात आलेली आहे। आता एक सविस्तर बातमी पाहूयात। कराड गँग झाली मग आला खोक्या भाई। आपली दहशत निर्माण करण्यासाठी गुन्हेगारीचे नवनवे पॅटर्न महाराष्ट्रात पाहायला मिळतात। पण कोयता पॅटर्न हा महाराष्ट्राला काही नवा नाहीये। पुण्यामध्ये वारंवार कोयता गँगच्या दहशतीच्या घडामोडी समोर येत असतात। पण आता हा कोयता पॅटर्न महाराष्ट्रभर पसरलाय की काय अशी चर्चा आता सुरू झाली आहे। कारण दिवसभरात कोयता पॅटर्नच्या 3 धक्कादायक घडामोडी समोर आलेल्या आहेत। धाराशिवच्या उमरग्यात टोळक्यानं एकावर जीवघेणा हल्ला केला, तर मारेकऱ्यांनी कोयत्यानं सपासप वार करून पळ काढला। तर दुसरीकडे बीडच्या माजलगावमध्ये धारदार कोयत्यानं वार करत एकाची निर्घृण हत्या करण्यात आली आहे। तिकडे पुण्यामध्ये केवळ फ्लॅट बुकिंगचे पैसे परत मागितल्याच्या रागातून कोयता दाखवून दम दिल्याचं समोर आलंय। त्यामुळे आता या असल्या भुरट्या कोयत्या भाईंना वेळीच आवर घालण्याची आवश्यकता आहे। पुन्हा एकदा बातम्या वेगवान स्वरूपात। अभिनेत्री प्राजक्ता माळीनं सहकुटुंब श्री तुळजाभवानी देवीचे दर्शन घेतलं। यावेळी मंदिर संस्थांच्या वतीनं प्राजक्ता माळीचा सत्कार करण्यात आला। रावेर तालुक्यातील सावदा शहरात नागरिकांनी पालिकेवर एल्गार मोर्चा काढला। मूलभूत सुविधा मिळत नसल्यानं नागरिक आक्रमक झाले। हिंगोलीच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 3000 क्विंटल हळदीची आवक झाली आहे। सलग सुट्ट्यांमुळे बंद असलेली कृषी उत्पन्न समितीचं व्यवहार आज पूर्ववत सुरू झाल्यानं शेतकऱ्यांनी हळद विक्रीसाठी गर्दी केली होती। धुळे जिल्ह्यामध्ये वन विभागाच्या वतीनं वनक्षेत्रामध्ये कृत्रिम पाणवठे तयार करण्यात आले होते। मात्र जिल्ह्यातील लळीग कुरणातील पाणवठे कोरडे ठाक पडलेत आणि त्यामुळे वन्य प्राण्यांच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झालाय। इंदापुरात वेगवेगळ्या गुन्ह्यांमध्ये जप्त केलेले गुटखा आणि तंबाखू मिश्रित मुद्देमाल अन्न भेसळ प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी नष्ट केलेत। 45,41,000चा मुद्देमाल नष्ट करण्यात आलाय। शेतात कोलांटी उड्या मारणाऱ्या एका आजोबांचा व्हिडिओ समाज माध्यमांवर प्रचंड व्हायरल झालाय। नांदेड जिल्ह्यातील उमरी येथील ते रहिवासी असल्याची माहिती आहे। येत्या 2 मे रोजी ठाकरेंच्या शिवसेनेकडून पश्चिम विदर्भात आंदोलन करण्यात येणार आहे। आंदोलनातून शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची मागणी केली जाणार असल्याची माहिती खासदार अरविंद सावंत यांनी दिली। इंदापूर तालुक्यातील छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस। खरं तर कालच तो शेवटचा दिवस होता आणि शेवटच्या दिवशी 600 उमेदवारांनी अर्ज दाखल केले। चंद्रपूरमधील इराई नदीच्या पुनरुज्जीवनासाठी अभियान हाती घेण्यात आलेलं आहे। 25 एप्रिलपासून अभियानाला सुरुवात होणार आहे। दरम्यान या संदर्भात पालकमंत्री डॉक्टर अशोक उईक यांनी आढावा बैठक घेतली। हे अभियान यशस्वी करण्यासाठी सर्वांनी आपलं योगदान द्यावं असं आवाहन उईक यांनी केलं।
बीडच्या सावरगाव घाट गावामध्ये संत बंकट स्वामींच्या 72व्या नारळी सप्ताहाचं आयोजन करण्यात आलं होतं। लाखो भाविकांच्या उपस्थितीमध्ये सप्ताहाची सांगता झाली। छत्रपती संभाजीनगरमध्ये 18 एप्रिलला महाराणा प्रताप यांच्या पुतळ्याचं अनावरण करण्यात येणार आहे। संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत लोकार्पण सोहळ्याचं आयोजन करण्यात आलंय। मनमाडच्या भवाडे गावात पीएम किसान योजनेचा लाभ घेण्यासाठी बोगस नाव समोर आले। 29 नावांची यादी फार्मर आयडीसाठी आल्यानं खळबळ उडाली आहे। दरम्यान प्रशासनाकडून या प्रकरणी कसून चौकशी केली जाणार आहे।